सोलापुरात पावसाची जोरदार हजेरी, विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक भागातला वीज पुरवठा खंडित। गोंदियात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, उकड्यापासून नागरिकांना दिलासा, पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार। सोलापूरच्या सांगोल्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, कडलास येथे अनेकांच्या घरात पाणी शिरलं, शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख नागरिकांच्या मदतीला। सातारा शहरात मुसळधार पाऊस, उकड्यामुळे त्रस्त नागरिकांना पावसापुणे दिलासा। वाशिम जिल्ह्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस, मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरणीला वेग। वाशिम जिल्ह्यात धूळ पेरणीला सुरुवात, यावर्षी हवामान खात्याकडून मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज। रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाची जोरदार हजेरी, भात पेरणीला पाऊस फायदेशीर, पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा सुखावला। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जोरदार पावसाची हजेरी, तासभर पडलेल्या पावसामुळे चिपळूणमध्ये पाणीच पाणी, पाऊस चांगला झाल्यामुळे भाताच्या पेरणीला वेग। लातूर जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा। नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48%, जिल्ह्यातील 8 जिल्ह्यात 0% पाणीसाठा, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 18% पाणीसाठा शिल्लक। नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेडमध्ये मोठ्या प्रमाणात केळी पिकवली जातात, या केळींना परदेशात मोठी मागणी असल्याने जिल्ह्यात केळीवर आधारित उद्योग निर्मिती व्हावी, शेतकऱ्यांची मागणी। काँग्रेसच्या रॅलीत अश्लील इशारे आणि हातवारे करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, युवा स्वाभिमानीच्या महिलांची मागणी। शिक्षण संस्थेच्या सहशिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात नितीन कुमार सेनर या दिव्यांग शिक्षकाचं बेमुदत उपोषण, सेनर यांना मुख्याध्यापक पद मिळावं, थांबवण्यात आलेला पगार सुरू करावा या मागणीसाठी जळगाव जिल्हा परिषदेसमोर उपोषण। नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात एका आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, आरोपीने विषारी औषध घेतल्याचा पोलिसांना संशय, मात्र कोर्ट परिसरात आरोपीला विषारी औषध कोणी दिलं याचाही शोध सुरू। वर्ध्याच्या सेलू तालुक्यात हिवरा गावात सापडलेलं बिबट्याचं पिल्लू वनविभागाच्या स्वाधीन, शेतात बिबट्याचं पिल्लू सापडल्याची शेतकऱ्यानं वनविभागाला माहिती दिली होती। सिंधुदुर्गच्या कणकवली आचरा मार्गावर एसटीचा अपघात, एसटीचा चालक जखमी, सुदैवानं प्रवासी बचावले, एसटीचा स्टिअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। शेतकऱ्यांकडून लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदाराला एसीबीकडून अटक, बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्याची मागणी केली होती आणि याकरता 25,000चा देखील लाच मागितली होती। चाकूर पोलिसात गुन्हा दाखल। पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची धडक, मान्सूनच्या पावसाची चाहूल लागलेली असताना यवतमाळ जिल्ह्यातील 60% शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित। धुळे शहरात बेकायदेशीर आणि अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर काढण्याची मोहीम, मनपाचे आयुक्त आणि प्रशासक अमिता दगडे पाटील यांचे आदेश। जळगाव जिल्ह्यातील 4 विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू, विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती, जिल्हा प्रशासनानं रशिया इथल्या दूतावासाशी संपर्क साधलेला असून पुढील कारवाई सुरू केली। सातारा जिल्ह्यातील कुसगावच्या परिसरात डोंगर क्रशिंगला दिलेली परवानगी रद्द करावी, ग्रामस्थांची मागणी, वाईतील गणपती मंदिराच्या बाहेर असलेल्या नदीकाठी नागरिकांनी पाण्यात उभं राहून केलं आंदोलन। सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यंदाही पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची शक्यता कमी, राज्य शासनाकडून गणवेशाचं कापड अजूनही आलेलं नाही।
भाजपचे अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचा अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज। अनिल बोरनारे हे भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य। नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज भरताना अपक्ष उमेदवार आणि महायुतीच्या किशोर दराडेंकडून त्यांना मारहाण झाल्याचा आरोप। उमेदवारी मागे घेत असताना दबाव टाकल्याचा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा आरोप। हिंगोलीत उंटाची वाहतूक करणाऱ्या आयशर चालकाचं वाहन पोलिसांच्या ताब्यात। आयशरमध्ये 16 उंट कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची पोलिसांना माहिती। गडचिरोली पोलिसांकडून गडचिरोली छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश। पोलिसांकडून दैनंदिन वापरातील साहित्य जप्त। छत्तीसगड सीमेवर माओवादी विरोधी कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।